नमस्कार विद्यार्थ्यांनो, मला आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल। आमच्या नवीन सत्रात आपले स्वागत आहे। आपल्या देशात शेतमजुरांना त्यांच्या कामासाठी खूप कमी पैसे मिळतात। गरीब मजुरांना त्यांचे कुटुंब चालवण्यासाठी उत्पन्न मिळवण्यात अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते। महिला त्यांच्या मुलांना शाळेसाठी तयार करणे, अन्न तयार करणे आणि पाणी आणि लाकूड आणणे यांसारख्या घरकामांमध्ये ही बराच वेळ घालवतात। तेलंगणातील ग्रामीण कुटुंबांपैकी जवळजवळ 2/5 कुटुंबे प्रामुख्याने शेतमजूर आहेत। यापैकी फार कमी लोकांकडे जमिनीचे छोटे तुकडे आहेत आणि उर्वरित लोक भूमिहीन आहेत। गावात अशी अनेक कुटुंबे आहेत जी गावे आणि शहरांमध्ये स्थलांतरित झाली आहेत। तर आज या सत्रात आपण 6वीच्या सामाजिक शास्त्रातील आपल्या काळातील शेती या विषयांवरून शेती कामगारांबद्दल अधिक जाणून घेऊया। अध्ययन निष्पत्ती। शेतमजुरांबद्दल सर्व माहिती जाणून घेणे। लहान शेतकरी, कंत्राटी शेती, तेलंगणामधील शेती। महत्त्वाचे शब्द: शेती कामगार, जो दुसऱ्यांची जमीन मजुरी किंवा पारंपरिक मोबदल्यासाठी कसतो। लहान शेतकरी, 2 हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेले शेतकरी। सावकार, अशी व्यक्ती जी जास्त व्याजदराने पैसे उधार देते, कर्जाऊ देते। कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे खरेदीदार आणि शेतकरी यांच्यातील करारानुसार केलेले कृषी उत्पादन, करारानुसार शेती करणे। रोख पिके, बाजारात थेट विक्रीसाठी असलेली पीक। कीटकनाशक, हानिकारक कीटक आणि अवांछित जीवांना मारण्यासाठी वापरला जाणारा एक रासायनिक पदार्थ। संकल्पना नकाशा तपासा। लहान शेतकरी, लहान शेतकऱ्यांकडे खूप कमी जमीन आहे आणि त्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही। त्यांना कर्जाची खूप गरज असते आणि त्यासाठी त्यांना बँका किंवा श्रीमंत शेतकरी, सावकार किंवा दलालांकडे जावे लागते। त्यांना त्यांचे उत्पादन कमी किमतीत विकावे लागते। त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना इतर शेतात मजूर म्हणून काम करावे लागते। कधीकधी जेव्हा शेतातून मिळणारे उत्पन्न वर्षातून 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ त्यांच्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे नसते, तेव्हा हे शेतकरी ट्रॅक्टर चालवणे, शेतात नांगरणे किंवा शेतीमालाची वाहतूक करणे इत्यादी कामे दुसऱ्यांच्या शेतात करतात। लहान शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यांसारख्या साहित्य खरेदी करण्यासाठी पैसे उधार घ्यावे लागतात।
जर बियाणांचा दर्जा चांगला नसेल किंवा त्यांचे खतांची चुकीचा वापर केला किंवा त्यांच्या पिकांवर कीटकांचा हल्ला झाला तर त्यांचे उत्पादन कमी होईल. म्हणून ते त्यांचे कर्ज फेडू शकणार नाहीत. म्हणून ते बहुतेकदा सावकार आणि दलालांकडून पैसे उधार घेतात. बरेचदा त्यांना येणारे धान्य पीक पूर्वनिश्चित किमतीत कमी किमतीत विकावे लागते. त्यांच्या पिकाला चांगला परतावा मिळत नाही आणि कुटुंब जगण्यासाठी त्यांना अधिक पैसे उधार घ्यावे लागतात. लवकरच कर्ज इतके मोठे होते की ते त्याची परतफेड करू शकत नाहीत. शिवाय त्यांच्या दुःखात भर घालण्यासाठी कधीकधी एका किंवा दुसऱ्या कारणामुळे पीक अपयश येते. परिणामी शेतकऱ्यांमध्ये तीव्र संकट निर्माण होते. मोठे शेतकरी म्हणजे असे शेतकरी ज्यांच्याकडे भरपूर जमीन आहे, शेतीत गुंतवणूक करण्यासाठी जास्त पैसे आहेत. ते अधिक शेती यंत्रे आणि बोरवेल खरेदी करू शकतात आणि इतर लहान शेतकऱ्यांकडून अधिक जमीन भाड्याने घेऊ शकतात. ते लहान शेतकरी आणि मजुरांना पैसे उधार देतात. त्या बदल्यात हे कामगार त्यांच्या शेतात नियमितपणे काम करतात. ते दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि दुकाने यांसारख्या इतर व्यवसायांमध्ये देखील गुंतवणूक करतात. कृषी उत्पादनांच्या वाढत्या बाजारपेठेचा त्यांना अधिक फायदा होतो. कंत्राटी शेती. शेतकरी काही विशेष पिकांचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी कंपन्यांशी करार करतात. काही कंपन्यांनी शेतकऱ्यांना पाम तेल, भात, मिरची आणि काकडी पिके लागवडीसाठी करारबद्ध केले आहे. कंत्राटी शेतीमध्ये कंपन्या शेतकऱ्यांना विशिष्ट शेती पद्धतीचे पालन करण्याचा सल्ला देतात आणि आर्थिक मदत देखील करतात. ते पूर्वनिर्धारित किमतीत पीक खरेदी करतात आणि त्यांचा यासाठी झालेला खर्च वजा करून शेतकऱ्यांना पैसे देतात. कंपन्या त्यांचे उत्पादन तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून हे उत्पादन वापरतात किंवा थेट इतर देशांमध्ये निर्यात करतात. अनेक शेतकरी या व्यवस्थेचे स्वागत करतात कारण त्यांना पीक निविष्ठांसाठी जरुरीचे साहित्य आगाऊ रक्कम मिळते आणि त्यांना किमतीची खात्री असते. परंतु त्यांना कंपनीने इच्छित गुणवत्तेचा धोका पत्करावा लागतो आणि कंपनी पीक खरेदी करण्यास नकार देऊ शकते. तशा गुणवत्तेचे पीक न आल्यास ज्यामुळे शेतकरी अडचणीत येऊ शकतात. कंत्राटी शेती अंतर्गत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात आणि भूजल संसाधनांचा वापर करतात. त्यामुळे भूजल पातळी आणखीन कमी होऊ शकते आणि मातीची गुणवत्ता खराब होऊ शकते. बहुतेकदा लहान शेतकरी त्यांच्या अन्न उत्पादनासाठी राखीव असलेल्या सर्वोत्तम जमिनी कंत्राटी शेतीसाठी वापरतात. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या अन्नाचा सुरक्षिततेला हानी पोहोचते. तेलंगणातील शेती. गेल्या काही वर्षात तेलंगणातील शेती बदलली आहे. जरी भात हे मुख्य पीक असले तरी नाचणी, ज्वारी आणि मका यांसारख्या इतर अन्न पिकांची लागवड कमी झाली आहे आणि त्यांची जागा
जागा कापूस, ऊस, भुईमूग, हळद, मिरची इत्यादी नगदी पिकांनी घेतली आहे। या सर्व पिकांना बियाणे, पाणी, खते, कीटकनाशके इत्यादी स्वरूपात गुंतवणूक आवश्यक आहे, ज्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते। काही दशकांपूर्वी बहुतेक शेतकरी त्यांच्या जमिनींना सिंचनासाठी टाक्या आणि कालव्यांवर अवलंबून होते। आता तेलंगणातील अर्ध्याहून अधिक जमीन बोरवेलवर अवलंबून आहे। यावेळी भूजल पातळी खालवली आहे आणि पावसावरील अवलंबित वाढले आहे। या सर्वांमुळे लहान शेतकरी पीक अपयशाला बळी पडत आहेत। परिणामी ते त्यांचे कर्ज फेडू शकत नाहीत। त्यांपैकी बरेच जण त्यांच्या जमिनी विकून मजूर म्हणून शहरात स्थलांतरित होतात। आज 5 पैकी 4 लहान शेतकरी या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आहेत। दुसरीकडे मोठ्या शेतकऱ्यांना नवीन उपकरणे आणि शेती उत्पादनांच्या वाढत्या बाजारपेठेचा फायदा होतो। त्यांनी आता त्यांच्या गुंतवणुकीचे विविधीकरण दुग्धशाळा, कुक्कुटपालन, फार्म, दुकाने, शाळा, सावकार इत्यादी ठिकाणी केले आहे। शेतमजुरांना पुरेसे काम मिळत नाही आणि त्यांचे वेतन वाढत नाही। सरकारी रोजगार योजना वर्षातून फक्त काही दिवसांसाठीच दिलासा देतात, म्हणून ते इतर गावांमध्ये किंवा शहरी भागात स्थलांतरित होत आहेत। तर यासह मला आशा आहे की तुम्हाला लहान शेतकरी, कंत्राटी शेती आणि शेतमजुरांना येणाऱ्या अडचणींबद्दल समजले असेल।